मग काय तुम्ही बघितलं असं अशा प्रकारे मस्त अभिषेक वगैरे झाला होता. आणि मग नंतर ब्राह्मणाने पण मस्तपैकी आम्हाला समजून सांगितलं वगैरे, त्यांनी काय म्हटलं आणि काय नाही आणि कशासाठी केलं आहे ते सगळं रुद्राभिषेक वगैरे व्यवस्थित त्यांनी समजून सांगितलं. हे बघू शकता म्हसोबा महाराजांची मूर्ती. मग काय झालं, दर्शन वगैरे म्हटलं तर बाहेरचा थोडासा साईडचा व्ह्यू घेऊ. मग बाहेर साईडला आलो होतो तर म्हणलं बघू शकता डोंगर दरी कशी एकदम खोली, तर तिथं पण घेतला. मग थोडे काय लोक खाली शेती आहे, शेतीच भागामध्ये भात लागवडी करतात इथे. आणि म्हणलं तो पण परिसर घेऊ, निसर्ग पण दाखवू आपल्या प्रेक्षकांना की बाबा बघू शकता कसं काय वगैरे मस्त इथे वातावरण पण. आणि इथं सध्या बांधकाम चालू म्हटलं नाही तुम्हाला, इथे वन विभाग आहे. परंतु थोडंसं सध्या तिकडं गेलो नाही मी, कारण की बिबट्याच्या भीतीमुळे मला पण भीती वाटते बाबा कुठं मरतो. ठीक आहे. मग नंतर मग वरती आल्यानंतर मग काय थोडंसं व्ह्यू घेतला परत. मग बघू शकता हा घंटा केवढा मोठा आहे, तरी वाजवण्याचा प्रयत्न केला, वाजवलाच. पण शेवटी मग आतमध्ये आल्यानंतर म्हटलं थोडं आपलं पण दाखवू चेहरा वगैरे लोकाला कसं काय वगैरे. मग नंतर थोडासा चेहरा वगैरे दाखवला, थोडंसं लांबून मारले थोडे व्हिडिओ वगैरे, कारण की आतमध्ये थोडंसं लईच खवळतात ते. पण तरी पण तुमच्या भावाने ते काढलेच व्हिडिओ, पण अजून काढण्याचा प्रयत्न तर आहेच. आणि 100% काढणार म्हणजे काढणार. कुठेही गेलं तिथे फोटो आणि व्हिडिओ अलाउड नसेल तरी काढणार. बघू शकतो तुम्हाला दगडूशेठला एक दिवशी दाखवतो का नाही बघा. आपण म्हणजे चॅलेंज नाही बरं आपला, फक्त तुम्ही सांगा आपला दगडूशेठचं पाहिजे का, पूर्ण व्हिडिओ डायरेक्ट पूर्ण ब्लॉग आतमध्ये काढून आणतो 100%, विषयच नाही त्याच्यात. तर बघू शकता. मग म्हटलं तर आत बाहेर जातो. बाहेर काय आपले महाकाल डायरेक्ट माता पार्वतीसोबत डायरेक्ट नंदीवर. मग काय म्हटलं महाकाल कुठं चालली, तर महाकाल डायरेक्ट कैलास पर्वतावर चालली होती. मग काय म्हटलं थोडासा सीन घेऊ महादेवाचं पण. मग महादेवाचा पण सीन घेतला. मग बघू शकता पुढं मग निघालो. मग मंदिर वगैरे व्यवस्थित म्हटलं थोडंसं आपण आपल्या ब्लॉगमध्ये आता लांबूनच थोडंसं पूर्ण व्ह्यू घेऊ. तर मग पूर्ण मंदिराचं पूर्ण व्ह्यू घेतला. मग काय मग थोडं बाहेर आल्यानंतर म्हणलं पार्किंगच्या पण गाड्या वाढल्या होत्या. मग काय आज पौर्णिमा असल्यामुळे मग मोकळाच गर्दी होती. मग तरी पण तुमचा भाऊ काय थांबला नाही, मग घेतलीच. मग काय म्हटलं इथं छोटी मुलं पण माळं वगैरे विकायला बसली. म्हटलं त्या थोडं मुलांना पण दाखवा आपण, कारण की थोडं विचारपूस पण केली. पण माळं लईच महाग द्यायला जातात ते, कारण की जेवढं खाली आपलं स्वस्त भेटतं तेवढं वर महाग भेटतं. पण ठीक आहे, तरी पण विचारपूस केली. मग नंतर पुढं आलो. म्हटलं थोडंफार आता पोटलेच ओरडा लागतो. पोट म्हणतं काय खातो का नाही तू, नुसता व्हिडिओज काढतो. मग काय म्हणलं चला मग पेटपूजा करायला. मग काय घुसलो आतमध्ये हॉटेलमध्ये. मग नंतर म्हणलं आता आपण डायरेक्ट मागवली मिसळपाव. तर मिसळपाव डायरेक्ट म्हणलं तर आपण खायची. मग काय तुमचा भाऊ आला आतमध्ये मिसळ खाण्यासाठी. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्राला पण शेअर करायला विसरू नका. तुमचा भाऊ तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. धन्यवाद.